नमस्कार. मी भारती मोरे. श्रीयुत राजन खान यांच्या सध्या सारं असं चालू आहे या संग्रहातली एक कथा मी वाचून दाखवते. कथेचं शीर्षक आहे युद्ध. माणसाला जगण्यासाठी पैसा ही महत्त्वाची बाब आहे. त्याच पैशासाठी माणसं नाती गोती विसरून एकमेकांच्या जीवावर उठतात. त्यातून प्रत्येक जीवाची सुरक्षितपणे जगण्याची धडपड दिसून येते. पैसा माणसाला सुरक्षित जीवन देऊ शकतो याची जाणीव माणसाला असते. म्हणून तो आयुष्यभर पैशाच्या मागे धावत असतो. त्यासाठी सर्व नाती विसरायला तयार होतो. कधीकधी नात्यांपेक्षा पैसा महत्त्वाचा होऊन जातो. पैसा मिळवणं हे एकमेव साध्य होतं. अशा वेळी माणसं वेगवेगळ्या कृत्या, आधार, हक्क, नाते शोधत असतात. माणसाच्या सर्व योजना फोल ठरतात. त्यातून पैसा मिळवणं हाच एकमेव उद्देश असतो. याचा प्रत्यय युद्ध या कथेतून येतो. कथाकार राजन खान यांनी नात्यातील फोलपणाचं चित्रण या कथेतून केलेलं आहे. या कथेमध्ये एकच महत्त्वाची घटना घडलेली आहे. भिकोबा गणपिसे यांचा मुलगा महादजी भिकोबा गणपिसे हा सैन्यात असताना युद्धात शहीद होतो. तसे पत्र सरकारकडून भिकोबा गणपिसे यांच्या घरी येतं. या पत्राने भिकोबाच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. या पत्रामध्ये आणखी एक मजकूर लिहिलेला असतो. महादजीच्या देशसेवेचा मोबदला म्हणून महादजीच्या पत्नीच्या नावे 25 लाख रुपये पाठवण्यात आल्याचं त्या पत्रात नमूद केलेलं असतं. प्रत्यक्षात पत्राबरोबर तो चेक नसला तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत समारंभपूर्वक तो चेक देण्यात येणार असतो. महादजी व सुरेखाच्या लग्नाला केवळ 3 महिने झालेले असतात. या 3 महिन्यात त्या दोघांची धड ओळखही झालेली नसते. सुरेखाने तर तिच्या नवऱ्याचं तोंड नीटसं एकदाही पाहिलेलं नसतं. एके दिवशी अंधारात तो तिच्या खोलीत आलेला असतो. त्यातही लग्नामुळे आलेला शिणवटा पूर्ण गेलेला नसतो. अशात त्या रात्री त्या दोघांचं एकत्र येणं होतं आणि दुसऱ्याच दिवशी युद्ध सुरू झाल्याने ताबडतोब हजर होण्यासाठी त्याला तार येते. तो 2 तासात तयार होऊन निघूनही जातो. जाताना सगळेच त्याला पाठवायला बाहेर आलेले असतात. तेव्हा तिने संकोच म्हणून त्याच्या तोंडाकडे नीट पाहिलेलं नसतं. त्यानंतर 15 दिवसांनी त्याचं एक खुशालीचं पत्र आलेलं असतं आणि आता तर तो शहीद झाल्याचंच पत्र येतं. म्हणजे सुरेखा 3 महिन्यात आपल्या नवऱ्याचं धड तोंडही पाहायला मिळालेलं नसतं. पत्र आल्याच्या दुसऱ्याच दिवशी महादजीचे सैनिकी गाडीत शासकीय इतमामात प्रेत येतं. सगळीकडून माणसं आलेली असतात. त्यात मोठमोठे शासकीय अधिकारी, आजूबाजूच्या गावची माणसं, अशी एकच गर्दी झालेली असते. सुरेखाचं माहेर शेजारीच असल्यामुळे तिकडूनही झाडून सगळी माणसं आलेली असतात. अशा अलोट जनसागराच्या साक्षीने महादजीला सैनिकी रिवाजाप्रमाणे बंदुकीची सलामी दिली जाते. प्रत्यक्ष बापाच्याच हस्ते मुलाच्या प्रेताला अग्नी देण्यात येतो. त्यानंतर बराच वेळेपर्यंत महादजीच्या बलिदानावर भाषणं होत राहतात. महादजीचं घर दुःखात बुडालेलं असतं. सुरेखाला तर काही शुद्ध नसते. त्याचवेळी लोकांमध्ये मात्र महादजीच्या बायकोला मिळणाऱ्या 25 लाख रुपये, घर, जमीन याविषयी चर्चा चाललेली असते. त्याच दिवशी दिवसभरात बाहेरची माणसं निघून जातात. संध्याकाळी फक्त घरातले व जवळचे पै पाहुणे एवढेच थांबलेले असतात.
त्यात भिकोबाच्या पोरी, जावई, सुरेखाच्या माहेरची माणसं ही असतात. नेहमीप्रमाणे घरात लाईट नसल्याने सगळी मंडळी अंगणात गटागटाने बोलत बसलेली असतात. सगळ्यामध्ये आता एकच विषय हळूहळू दबक्या आवाजात चघळला जात असतो. सुरेखाला मिळणाऱ्या 25 लाख रुपयांचं करायचं काय? हा प्रश्न सगळ्यांना सतावत असतो. पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सगळे आपापल्या छोट्याशा गटातच बोलत असतात. त्यातही भिकोबाचा थोरला जावई सासऱ्याला सजग करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला काय वाटतं, एवढा मोठा पैसा तुम्हाला कुणी सहज पचू देईल? किती भूतं जमत्यात फुकटच्या शेतामागं ते तुम्हाला माहितीच आहे. विसरा आता, तो काही पैसा तुमचा नाही, सुनेच्या नावावर मिळाला आहे. जावई आपल्या मनातला डाव उघड न करता सासऱ्याला शहाण्या करण्याचा प्रयत्न करत असतो. भिकोबाच्या थोरल्या मुलाच्याही मनात तोच विचार घोळत असतो. भिकोबाला मात्र घर दुःखात असताना जावयाने हा विषय काढावा हे फारसे रुचलेले नसते. म्हणून तो जागा सोडून तिथून निघून जातो. त्याचवेळी लांबूनच अंदाज घेत बसलेला 2 नंबरचा जावई येऊन साडू भाऊंबरोबर विषयालाच हात घालतो. परंतु ह्याच्याही मनात आपल्यासारखेच विचार आहेत हे मात्र थोरल्या जावयाला आवडत नाही. दुसऱ्या दिवशी सगळे सावडायच्या कार्यक्रमाला घाटावर निघालेले असतात. सुरेखाची आई व बहीण थोड्याशा लांबूनच कुजबुजत चाललेल्या असतात. सुरेखाची थोरली बहीण म्हणते, आमचे हे म्हणत होते त्यातले 2 लाख धंद्याला मिळाले तर बरं होईल, असं नवऱ्याचं म्हणणं सांगत असते. सुरेखाची आई तिच्यावर दबक्या आवाजात चिडत निघालेली असते. रिवाजाप्रमाणे सावडायचा कार्यक्रम सुरू होतो. त्याचवेळी महाजीची आई आपल्या सुनेला, पांढऱ्या पायाची अवदसा निघाली ग बाई, माझा पोरगा खाल्ला, एका